You're a superhero. तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 308. तर भावांनो, आज आपल्याला नवीन टॉपिकवरती व्हिडिओ एडिटिंग करायची आहे. तर भावांनो, हे ट्युटोरियल पूर्ण बघा, तुम्हाला समजूनच जाईल की आपल्याला आजच्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ एडिट करायचा आहे. तुम्ही आपला प्रिव्ह्यू जर बघितला नसेल तर प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तर भावांनो, आपला अगोदर प्रिव्ह्यू बघून घ्या. तर भावना, आपला प्रिव्ह्यू बघितलाच असेल तर प्रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येत आहे ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ एडिट करताना काय प्रॉब्लेम येत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे ट्युटोरियल तुम्हाला युट्यूबवरती खूप मिळून जातील, पण सरळ सोप्या भाषेत आणि मराठीमध्ये सांगणारे भावनो आपले एकमेव चॅनल आहे, ते म्हणजे सुनील मस्के 358. तर भावनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता. तर भावनो, या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेले आहे. तुम्ही तिथे जाऊन आपल्या भावने टेलिग्रामला जॉईन व्हा आणि तिथले मटेरियल दिलेले आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. आणि भावनो, त्याच व्हिडिओचे तुम्हाला XML दिलेले आहे. XML भावनो, ऑलरेडी त्याच्यात एक प्रोजेक्ट असतो, तो XML तुम्हाला दिलेले आहे, ते अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करायचं. भावनो, तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचे, कारण तिथे न्यू ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो आणि त्याच्यावरती भावनो ट्युटोरियल युट्यूबवरती देत असतो. तर भावनो, तुम्हाला जर कुठल्या व्हिडिओवरती ट्युटोरियल हवे असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. नाहीतर भावनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की या व्हिडिओवरती ट्युटोरियल घेऊन ये. तर भावनो, मी त्या व्हिडिओवरती ट्युटोरियल घेऊन ये. आणि भावनो, XML अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट करता येत नसेल तर तुम्हाला त्याच्यावरती ट्युटोरियल दिलेले आहे, ते ट्युटोरियल पाहून तुम्ही XML आहे ती अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करू शकता. तर भावनो, चला आपण वेळ घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अलाइट मोशन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि ओपन करायचे. ओपन केल्यानंतर पाहू शकता भावनो, तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. असा इंटरफेस दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे, आपले जे XML आहे ते तुम्ही ऍड केल्यानंतर तुमच्या प्रोजेक्टच्या ऑप्शन मध्ये येऊन जाईल. या ऑप्शन मध्ये क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला प्रजासत्ताक दिन हा भावना आपल्याला टेटस तयार करायचं आहे. याच्यावरती मटेरियल दिलेलं आहे आणि हे तुम्हाला ट्युटोरियल मी देणार आहे. तर हे पूर्ण बघायचं आहे की हा व्हिडिओ कसा केलेला आहे. तुम्ही आपले XML आहे ते ऍड केल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी आहे तसे प्रोजेक्ट इथं ऍड होऊन जाईल. तर आपले बाकीचे मटेरियल आहे ते व्यवस्थित इथे ऍड करून घ्यायचं आहे. तर प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन आपल्या भावना मटेरियलचे फोल्डर शोधून घ्यायचं आहे. तर भावना, पाहू शकता हे मटेरियलचे फोल्डर आहे. तुम्हाला 2 टेक्स्ट PNG दिलेले आहेत. तुम्ही कुठली यातली एक टेक्स्ट PNG यूज करू शकता, नाहीतर तुम्ही दुसऱ्या व्हिडिओला कुठल्याही यूज करू शकता. तर भावना, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा PNG आहे आणि हा तिरंगी झेंड्याचा भावना व्हिडिओ आहे. तर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मी टेलिग्रामवरती देणार आहे. तर हे ऑलरेडी मटेरियल मी टेलिग्रामवरती दिलेलं, तुम्ही हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर भावना, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही आपले व्यवस्थित हे बिटमार्क चेक करून घ्यायचे आहे. तर इथं तुमचे चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोठेही सेट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे टेक्स्ट PNG जर चेंज करायचे असेल तर दुसरा PNG तुम्ही ऍड करू शकता. तर भावना, हे माझ्या चॅनलचे नाव आहे. तुम्हाला इथं तुमच्या चॅनलचे नाव टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित भावना, आपले लिरिक्स ऍड केलेले आहेत, इफेक्ट सुद्धा व्यवस्थित ऍड केलेले आहेत. आता इथं तुम्हाला काय करायचंय, आपला तो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा बॅकग्राऊंड व्हिडिओ सिलेक्ट करा आणि प्लस करा. प्लस केल्यानंतर भावना, तुम्हाला हा व्यवस्थित खालच्या बाजूला सगळ्यात शेवटला ठेवून घ्यायचा आहे. तर भावना, पाहू शकता असं व्यवस्थित व्हिडिओ ऍड झालेला आहे. हा व्हिडिओ ऍड झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. आणि भावना, पुन्हा तुम्हाला काय करायचंय, प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा तुम्हाला बाबासाहेबांचे PNG दिले सिलेक्ट करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर हा व्यवस्थित याची साईज कमी करायची आणि भावना, हा PNG ची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवायची आणि व्यवस्थित भावना, हा PNG सुद्धा खालच्या बाजूला तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे. त्या टेक्स्टच्या खालच्या बाजूला ठेवायचं. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता भावना, आपला व्हिडिओ जर तो व्हिडिओ प्रॉपर तयार झालेला आहे, तुम्हाला ऑलरेडी आहे असे XML देणार आहे आणि दिलेले सुद्धा आहे. तर भावना, या व्हिडिओत तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो ऍड करा आणि उजव्या बाजूला जो एरो दिसत असेल त्या एरोवरती क्लिक करायचे, व्हिडिओमध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवायची आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावनो, हा व्हिडिओ सरळ सोपा
कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्यावरती ट्युटोरियल भावना खूप आहेत, तुम्ही YouTube वरती जाऊन बघू शकता. आपल्या चॅनलवरती सुद्धा आहेत. आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओची अपडेट लवकर मिळून जाईल आणि तुम्ही स्टेटस तयार करून इन्स्टाला किंवा YouTubeला अपलोड करू शकता. तर भावना भेटू आपण पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.